मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान्न. चला तर सुरू करूया चवीची नवी सफर. आजचा व्हिडिओ अगदी वेगळा आणि भन्नाट होणार आहे. आज बनवूया आपण क्रिस्पी पोटॅटो कटलेट. तुम्ही बघू शकता याचा क्रिस्पी आवाज एकदम छान आणि क्रिस्पी होतात हे. तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. इथे मी 4 ते 5 बटाटे साल काढून छान किसून घेणार आहे आणि ते किसून पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. जेणेकरून त्याचा जो स्टार्च आहे तो निघाला पाहिजे. आता पाण्यातनं काढून आपण हा सगळा बटाटा छान पिळून घेणार आहे. आपल्याला हा बटाटा पूर्ण पिळून घ्यायचा आहे. त्यात पाणी शिल्लक नाही राहिलं पाहिजे. आता आपण त्या बटाट्यांमध्ये 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकणार आहोत आणि धुवून चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर. आता पाव चमचा इतकी काळे मिर पावडर आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ. अगदी बेसिक मसाल्यांबरोबर आपण ही डिश बनवणार आहोत. आता हे सगळं मिश्रण छान आपण मिक्स करून घेऊया. जास्त मसाले न घालता ही डिश अगदी भन्नाट होते आणि चवीला तर अशी छान लागते ना. आणि टी टाईम स्नॅक्स काय मुलं टिफिनलाही ही रेसिपी नक्कीच मागतील अशी ही रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी. आता यामध्ये साधारण 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घातलं आहे. आता कॉर्नफ्लॉवरही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच अधिक वेळ न दवडता आपल्याला हे कटलेट्स किंवा पोटॅटो क्रिस्पी लगेच बनवून घ्यायचे आहे. मी एका पॅनमध्ये साधारण 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि हे जे बटाटे आहेत ते आपण छान पिळून आणि मग अशा पद्धतीने पॅनवर थापून घेणार आहोत. आणि हे जे बटाटे आहे ते आपण छान मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिटं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आपण हे कटलेट किंवा पोटॅटो क्रिस्पी शॅलो फ्राय करायचे आहे. डीप फ्राय केल्याने यामध्ये तेल जास्त सोसलं जातं आणि त्यामुळे हे ऑइली होण्याची शक्यता आहे. आता आपण हे सगळेच क्रिस्पी छान फ्राय करून घेतलेले आहे. आहे की नाही साधी, सोपी आणि वेगळी अशी रेसिपी? रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत.